ड्राफ्टर त्यांनी त्या दिवशी दाखवला आहे आणि त्याच्यावरती आता सूचना आणि आदेश काढायचे आहेत. तर आता कशाला ड्राफ्ट पुन्हा पुन्हा दाखवायला यायचे त्यांनी त्याचा निर्णय पटापट घ्यायचे आहेत. आता उद्यापासून सुरू करावं त्यांनी. ते म्हणले होते मंगळवारपासून आम्ही सुरू करतो. करतील सुरू. नाही करणार असं होणारच नाही. आता टाइम रखो चल जरा फ्रेम शुरू है। ठीक. तो रुको ना भाई, सवाल हुआ है इसलिए बोला। 1 मिनट रुको, मेरे को मोबाइल नीचे रखो। हाँ हेलो, अरे चालू है, एक क्वेश्चन हुआ बोलो तो फिर से लेने था। आ जाओ ऊपर। मोबाइल नीचे करो ना, इतना ऊपर पहला मोबाइल ऊपर है तो फिर पीछे वाले ऊपर लेने पड़े ऐसे। इधर कोने में लगा के इधर से ये तो थोड़ा सा फ्रेम में करना पड़ेगा। ये कौन है? क्या करना है? ठीक है, करो ना, और वो साइड में रखो, ऊपर रखो, थोड़ा पैसा रखो। हाँ, देखने हमारा गांधी पार्टी 20 मिनट से थोड़ा जल्दी लीजिए, स्टार्ट हो। वीडियो दे दिया हो आप रूम में। चलिए ठीक है। सबका लाइव चल रहा था, गैस पान करके दूसरे चैनल। ये सर रोल कुछ सूचना निघणार आहे, काय सांगणार आता? जी सूचना निघणार आहे, ड्राफ्ट तयार दिला होता तुम्ही, त्यावर आता सूचना निघणार आहे, काय सांगणार? हो, आता ते विखे पाटील साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, ते लाड साहेब आले होते. त्यांनी सांगितलं आहे ना त्या दिवशीच की आता मंगळवारपासून काम सुरू होईल. म्हणजे उद्यापासून सगळं काम सुरू होईल. आता सूचना काढायचं, आदेश काढायचे. तसं तरी आता ते थांबणारच नाही आहेत या विषयात. आणि तीच आशा आता आणि अपेक्षा मराठा समाजाला त्यांच्याकडून आहे. कारण कोणी काही दबाव आणला किंवा कोणी काही सांगितलं म्हणून ते थांबवू शकत नाही आहेत. कारण त्यांना मराठा समाजसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. मराठा समाजावरती अन्याय होईल असं पाऊल सरकार उचलणार नाही आहे. विखे पाटील पण नाही उचलणार आणि फडणवीस साहेब पण नाही उचलणार. कोणी काही सांगितलं हे करू नका ते करू नका म्हणून मराठा समाजावर अन्याय होईल असं ते पाऊल उचलणार नाहीत. नसता त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. पुन्हा सातारा गॅजेटचा वेळ तुम्ही मागितला आहे, पण असा प्रश्न उपस्थित केला जातोय की जेव्हा हैदराबाद गॅजेटसाठी तुम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा GR घेतल्याशिवाय उठले नव्हते, इथे का अशी भूमिका घेतली? नाही, असा प्रश्न मला नाही वाटत कुणी काढील म्हणून. कारण सामान्य जनता या महाराष्ट्रातली मराठा समाज यांना माहीत आहे की इमानदारीनं लढाई सुरू आहे. आज शंका घेणारे कोण असू शकते ते कळतं आहे आम्हाला. ज्यांचं कुठं काही शिजतच नाही असेच असू शकतील. मला नाही माहीत कोण आहेत ते, पण तुम्ही म्हणतायत म्हणून. परंतु मी असं कधीच हटलेलं नाही. आणि एक प्रकारचा JRच घेतल्यासारखा आहे सातारा संस्थांचा सुद्धा. कारण त्यांनी सांगितलंच तसं की आम्हाला कोर्टात JR जाईल असं काही करायचं नाही आहे. कोर्टात JR गेला नाही पाहिजे. आम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा, आम्ही अहवाल घेतला आहे. आणि याच्यापेक्षा काय पाहिजे आणखी? सातारा संस्थांच्याबद्दलचं जर कोणाचं काही मत असेल तर त्यांना याच्यापेक्षा पाहिजे काय की त्यांनी अहवाल स्वीकारला आहे आता सरकारनं. त्याच्यावरती 1 महिन्यात ते पुन्हा अभ्यास करतील
आणखीन चर्चा करतील आणि 1 महिन्याने जी आर काढतील. 1 महिन्याने तुम्हाला जी आर दिसल. 70-80 वर्ष नव्हता तोपर्यंत तुमचे तोंड शिवले होते का? आता कुंकडून तरी आम्ही गरिबाचे लेकरं जीवाचा आटापेटा करून उपाशी तापाशी राहून आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी झुंजतोय. ते लढून मिळवतोय आम्ही, कसं तरी जीवाचं रान करतोय आणि मिळवतोय. काय फरक पडला? इतक्या दिवस तुम्ही नाव पण नाही काढलं, तेव्हा जमत होतं. आता कमीत कमी आम्ही 1 महिन्यावर का होईना आणून ठेवलं आहे. हे सुद्धा गरीब मराठा समाजाला आणि सगळ्याच मराठा समाजाला आनंद असला पाहिजे की चला 1 महिन्याच्या अंतरावर का होईना सातारा संस्थानच्या गॅझेटियरचा विषय यांनी आणून ठेवला आहे, म्हणजे निघालच. त्यात मी सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे औंध, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर हे सगळेच आम्ही त्याच्यामध्ये त्यांना घ्यायला लावतोय टप्प्याटप्प्यानं. बीडमध्ये धनंजय देशमुख यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या तक्रारीवरून ज्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला त्याच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात तपास केल्यानंतर दोघांनी खोट्या तक्रारी दिल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे बीडमध्ये चाललंय काय नेमकं असा प्रश्न उपस्थित होतोय आणि परत धनंजय देशमुख यांचं नाव चर्चेत आलं. बीडचे SP चांगले आहेत. ते बारकाईनं कुठल्याही विषयात लक्षात घालतात. हेच नाही तर कुठल्याही विषयात बारकाईनं लक्ष घालतात. एखाद्या तक्रार किंवा एखाद्या प्रकरणासंबंधित त्यांना जर फोन केला तर ते बारकाईनं त्याच्यात लक्ष घालून ते असा दबाव घेऊन नाही काम करत किंवा कोणाचा फोन आला म्हणून काय करत नाही. ते त्यांना जर तक्रारीच्या संदर्भात कोणाचा जर फोन गेला किंवा काही सांगितलं तर ते शहानिशा करून ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करतात. ही आत्तापर्यंतचा आमचा आणि बीड जिल्ह्याचा अनुभव आहे. ते नाही दबाव घेत कोणाचा. परंतु खालचा जे काही टीम आहेत ह्या मात्र त्यांच्या सोयीनुसार गुन्हे दाखल करतात, खोटे असे तसे. धनंजय देशमुखांवरती खोटा गुन्हा दाखल केला, पण मला माहिती मिळालेली की SP साहेबांना तो रद्द केला. हाके सातत्याने तुमच्यावर टीका करत आहे, तुम्हाला जी मदत करायला येतात किंवा तुमच्या आंदोलनाची येतात त्यांच्यावरही टीका करतायत. काय सांगाल? सातत्याने टार्गेट तुम्हीच आहेत त्यांचं. नाही, मी कुठं बोलतोय त्यांच्यावरती? मी कधी बोलतच नाही. आपण गिनीतच नाही ते कोणाला. आपण दखल घेत नाहीत कोणाची. काय गरज पण नाही ना. आपण मागच सांगितलं ना, काय असतं की लढावा प्रामाणिकपणानं, पण असे थुकल्यावर चाटणाऱ्याबद्दल बोलत नाहीत भाऊ आपण कवा, कधीच नाही बोलत. त्याला क्षमता असावी लागते. त्यावेळेस सरकार आपल्याकडे येत असतं, बोलून नसतं येत हो. कोणाच्या आंदोलनाला आडवं बसायचं आणि जाताना ते म्हणायचं या आमच्याकडे बळचं. असं बळच नसतं. असं ताठार आंदोलन करावं लागतं. त्यावेळेस सरकार आपल्याकडे येतं आणि आपली पत वाढती. तुम्ही लोकांच्या आडं बसणार आणि मला पण बोला, मला विचारा, याला काय अर्थ आहे असले? तुम्ही ठरवून आंदोलन करतात, स्क्रिप्टेड आंदोलन करतात, सगळं आधीच ठरलेलं असतं. जाणे कोणाला काय महत्त्व द्यायचं असल्यानं. ग्रामपंचायतीच्या आरक्षणाबाबत निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश दिले आहे. 50% पेक्षा मर्यादा ओलांडल्यास OBCचं आरक्षण कमी करा असं आदेश देण्यात आला. 50%च्या वर आरक्षण जाता कामच नाही ना. हे तर याचिकाच माननीय न्यायालयात होत्या की खूप आरक्षण जास्तीचं खाल्लं जातं, घेतलं जातं. हे पूर्वीपासून याचिका आहे. बऱ्याच बांधवांनी त्या याचिका केल्या आहेत की OBC समाजाच्या लोकांना जास्तीचं आरक्षण घेतलं आहे. बोगसपणानं खूप काही जाती त्या आरक्षणात शिरल्यात, ज्या कधी मागास सिद्ध असूच शकत नाहीत अशा पण घातल्यात. हे यांनी मताच्या जोरावर मंत्र्यांवरती दबाव आणायचा, सरकारवरती दबाव आणायचा आणि न बसणाऱ्या बोगस जाती आरक्षणामध्ये बसवायच्या. अशा बोगस जाती खूप आहेत. जर चांगल्या प्रकारचा सर्वे सरकारनं केला, मला वाटतं राज्य पातळीवर आणि देश पातळीवरती OBCच्या सगळ्या जाती ह्या मागास सिद्ध कशा याच्यावरती सुद्धा एखादा आयोग किंवा एखादी समिती गठीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी करायला पाहिजे, शिंदे साहेबांनी करायला पाहिजे, पवार साहेबांनी पण करायला पाहिजे, ताईंनी त्यांनी, की एकदा सर्वेच करूयात आपण. मागास जाती ह्या आहेत का, ह्या कशा घातल्या असतील तर त्यांच्यावरती, ज्या बोगस जाती घातल्यात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून ते सगळं रिकवर करायला पाहिजे. त्यांच्या संपत्तीवरती जप्ती आणायला पाहिजे. 100% मला वाटतं ही सुद्धा आता मागणी मी इथून पुढच्या काळात लावूनच धरतो की ज्या जातीच मागास सिद्ध नाही आहेत तरी ह्या घातल्या कशा, याच्यावरती सुद्धा एक समिती असणं खूप गरजेचं आहे. मी मुख्यमंत्र्यांनाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजच मागणी करतो की OBC समाजात ज्या जाती घातल्या गेल्यात OBC आरक्षणात, याच्यासाठी एक समिती तात्काळ गठीत करा आणि त्या समितीला एक सर्वे करू द्या. जाती मागास आहेत का, नाहीत तर या घातल्या कशा
घातल्या तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांची संपत्ती जप्त करायची. खूप बोगस जाती गेल्यात आणि बडबड मात्र त्याच करतात. बडबड आरक्षणाच्या दुसऱ्याला मिळू नये म्हणून विरोध करण्यासाठी पुढं त्याच येत आहेत. असे खूप प्रकार आहेत. सरकारचे डोळे उघडतील की आपण ह्या असल्या बोगस जाती आत गेल्यामुळं ह्याच त्रासदायक सरकारला झाल्यात आणि समाजाला झाल्यात. हे खूप त्रासदायक झाले. जे मागासिद्ध होत नाहीत ते त्रासदायक झाले. यांना पहिलं बाहेर काढा म्हणून समिती गठीत तात्काळ सरकारनं करावी. तुम्ही सातत्याने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेता, पण ज्या दिवशी तुम्ही पुन्हा उपोषणाला बसले होते, एकनाथ शिंदेही बोलले नाही, पवार मॅडम पण बोलले नाही, कोणीही तुमच्या उपोषणावर बोललं नाही, साधा शब्दही काढला नाही. नाही, सरकार म्हणून बोलतोय हो मी त्यांच्याकडं, त्यांच्या बाबतीत बोलतोय. आणि काही बदल झाला असेल त्यांच्यात, मला माहीत नाही. मग ते जर बोलले नसतील असं जर तुमचं म्हणणं आहे शिंदेसाहेब किंवा कोणी, हा, कोणीच बोललं नाही. पहिल्यासारखे शिंदेसाहेब राहिले नसतील. मग पहिल्यासारखे राहिले नाही म्हणजे पहिले त्यांनी वचन दिलं होतं तुम्हाला की आरक्षण मीच देणार. पहिल्यासारख्याचा आता ते अर्थ, शांत आहेत. पहिल्यासारख्या म्हणण्याचा अर्थ असा की सर्वसामान्याच्या वेदना जाणून घ्यायच्या आणि आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी झुंजायचं. पण जर आता एखादा कुणी जर दुसरं काय बोलत असेल आणि त्याच्या विचाराच्या जर ती आहारी जाणार असली आणि बदलणार असली तर होऊ शकतं. त्याचं काय सांगता येतं. कारण जसं सांगणारा का येऊ शकतो कानात सांगायला आणि त्याच्या विचाराप्रमाणे जर ते चालायला गेले तर ते बदलू शकतात. आणि त्यांच्या विचारांनी चालले तर ते कधीच कोणत्याच आंदोलकाबद्दल, कोणत्याच समाजाबद्दल, कोणत्याच पक्षाबद्दल भेद नाही करणार. मग ते पहिल्यासारखे राहिले नसतील असं म्हणण्याचा माझा अर्थ. हाच बदल म्हणजे भाजपचं शिष्टमंडळ आलं, म्हणजे जे मंत्री आले ते आमदार आले ते भाजपचे होते. शिवसेनेचे 2 दिवस कुणीच आलेले नाही. म्हणजे हा तोच बदल आहे का शिंदेमध्ये? ते बदलले का? शिंदेसाहेबांच्या मंत्र्यांना किंवा शिंदेसाहेबाला येऊ दिलं नसेल किंवा ते आले नसतील असंही असू शकतं. पण त्यांनी बदलू नये, कोणाचं तरी ऐकून बदलू नये, त्यांच्या विचारात बदल करू नये. पूर्वीसारखे शिंदेसाहेब राहिले नाहीत ही जनतेत वार्ता जाऊ नये, त्यांच्यासाठी ती डॅमेज असू शकतो. आता तारणहार एकच उरले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तारणहार जनता असती बाबा, जनता तारणहार असती. मंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची, मुख्यमंत्र्याची हे कोण तारणहार? हे कोण तारणहार? हे जनता तारणहार आहे. जनतेने ठरवलं यांना त्या पदावर ठेवायचं तरी राहू शकते. जनतेने जर ठरवलं 29ला आऊट, घरी कुशाल घरी, तारणहार हे कोण? आणि हे साचून राहत असतं. कामं नाही केले, मुख्यमंत्र्यांनी नाही केले, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाही केले, हे लोकांच्या मनात साचून राहतं आणि ते निवडणुकीच्या दिवशी मताच्या रूपात त्याचा उद्रेक होतो, असंतोष दिसून येतो. मग त्यावेळेस तसं एवढंच कमी समजू नका कोणाला. एखादा अर्धा कोणी माणूस येत असेल तुमच्याकडे, 4-2 जण येत असतील आणि त्याच्या आहारी जाऊन तुम्ही जर लोकांना भेटायचं बंद करणार असाल, तुमची पूर्वीची पद्धती बंद करणार असाल तर हे बदल चांगला नाही. बरं, आता तुम्हाला 3-4 दिवसांचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, मात्र आचारसंहितेची मोठी अडचण येऊ शकते. तुम्हालाही वाट बघावी लागेल असं चिंता आहे? नाही, आचारसंहितेची अडचण नक्कीच आली असती. पण तुम्हाला नवीन काही JR काढायचे असले तर पूर्वीचे JR आहेत त्याच्या सूचना काढायला कुठल्याही अडचणी नाहीत. आदेश आणि सूचना काढायला कोणत्याच अडचणी नाही आहेत. आचारसंहितेत कॅबिनेट होऊ शकतात. आत्ता पाठीमागची कॅबिनेट झाली, त्याच्या पाठीमागची पण झाली. 15 दिवस झालं आचारसंहिता लागलेली. मग त्यावेळेस होतं. हां, एक गोष्ट खरी की त्यांना नवीन काढता येत नाही आहे ना JR, तर त्या संदर्भात जुने JR काढलेत, त्याच्या सूचना आणि आदेश द्यायला कोणचीच अडचण नाही आहे, कोणचीच ती पण अडचण नाही आहे. आणि मी खात्रीनं सांगतो की कधीच देवेंद्र फडणवीस साहेब आणि विखे पाटील साहेब हे कधीच मराठा समाजाच्या यापुढं तरी रोष अंगावर आणि नाराजी घेणार नाहीत. ते उद्यापासून सलगपणानं मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत काम सुरू करतील. मंगळवारपासून उद्या 100% सुरू करतील. पाटील, एक बाहेरचा प्रश्न आहे. पतंजली जे आहे ते पतंजलीची उत्पादनं देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत किंवा चर्चेचे आहेत, मात्र त्यामध्ये तुपानंतर आता लाल तिखटातही खराब कीटकनाशक आढळलेले आहेत. नागरिकांच्या जीवांशी खेळ होतोय. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यांना कुठेतरी नाराजीच्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? आईला मी नाही बघितलं होते, पण तुमच्याकडून ऐकतोय तर असेल तर ते बंद व्हायला पाहिजे. मग काय किडे खाऊ घालता का? किडे काय निघालेत, मुंगळे निघालेत का काय? पण काय निघाले ते तपासा, मरतील लोक. हो, अवघड असतं ते. आणि नसल, काही नसलच तर कोणी बदनामी करत असेल तर उगं बदनामी पण करू नये एखाद्याच्या प्रोडक्टची. पण खरं असेल तर ते बंद करायला पाहिजे. मरतील लोक. ते आता टरबूज खाल्ले होते, केळं का टरबूज खाल्ले होते, कोणतरी आता 2-4 जण मेले. व्हायचा कार्यक्रम तिसराच. कारण
सरकारवर विश्वास ठेवला आहे देशातल्या लोकांनी. आणि असं होऊ नये की आपण ते प्रोडक्ट आपलं म्हणून घेतोय आणि त्याच्या माध्यमातून जीव घेणं काहीतरी प्रवास करावा लागत. एकतर ही जर बदनामीचा विषय असेल तर कोणी त्या प्रोडक्टवर बदनामी करू नये आणि खरं असेल तर ते बंद केलं पाहिजे. विधान परिषदेचे उमेदवार पण जाहीर झाले. विधान परिषदेचे जाऊन दे तिकडे, आता ते काय ते त्यांचा खेळ सुरूच राहणार आहे. हे तिकडे ते तिकडे ते उडे आणि ते आता लय बदलले असते पण ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून. लोकांना कळायला पाहिजे हो. काल एका पक्षात होते ना, आज तिसऱ्या पक्षात आहेत आणि सगळ्याचे पोरच आहेत, पोरण पुरीच आहेत सगळ्याचे. अरे बाकीचे कार्यकर्ते काय मारून टाकीत काय 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 धंदे झाले, पोरच असते. मी काही यादी नाही बघितली पण बऱ्याच नेत्याचे पोरच असते. जसं काय त्यांना ते भिकायला लागलेत पार, नाही का, खायला भाकरत नाही वा. अरे इतकं पोटभर मिळालं तरी हावच मिटणार हो यांची. पोरगं झालं की पोरगी, पोरगं झालं की बाप, तिघं संघच दिसले पाहिजेत. मंत्री, आमदार, खासदार, माजी असे काही विधान परिषदेत काही. त्याला काय राव चाबऱ्यापाना लावलाय. लोक शहाणे व्हा राव खरंच ना. जनता अरे आपल्या पोरांचा विचारच करत नाही ती. त्यांचं पोरगं पाहिजे. त्यांनी एक काम करावं राव सगळ्या पक्षाच्या लोकांनी, आज आणि आजी पण आणावं एकदा खासदार आमदार म्हणून विधान परिषदेत. म्हणजे ते म्हातारा म्हातारी धरून तरी चलते नाही एकामेकाला त्या विधान भवनात. म्हणजे तेवढेच राहिलेत, आज आणि आजीच राहिलेत. त्यांची इच्छा पुरी करा ना. प्रत्येक बाप राजकारणातला पोराची पोरीची इच्छा पुरी करतोय. त्याच बापानं ज्याने जन्म घातलाय त्या बापाला नाईला बी करा एकदा, म्हणजे ताणच जाईल. बाकीच्या लोकांना जागा नाही राहायच्या. पण बाकीची सोय करा रोजगार हमीवर. कार्यकर्ते जेवढे आहेत ना त्यांचे रोजगार हमीवर कामं सोयी करा. त्यांना एक टिकाव खोरं घेऊन द्यावं, त्यांना म्हणा कामाला जा तुम्ही रोजगार हमीचे. याला जोडून असाच प्रश्न आहे. तुम्ही म्हटले की सगळे घरातील तटकरेंची मुलगी मंत्री आहे, आता मुलगा शिवसेनेकडून निवडणुकीत उभा राहतो विधान परिषदेत. एकट्या तटकरेच काय, सगळ्याच तसं असणार आहे. मी आता यादी बघितलं सांगतो, मला नुसतं तटकरेच काय, सगळ्याच लफडं तसं असू शकतं. हिमपलं पोरगं द्या, हिमपली पोरगी द्या. आणि लोकांना आणि पक्षांना पण कळायला पाहिजे ना राव, आपण कोणाला आपल्या पक्षात तिकीट देतोय. जी पक्षाचा तिकीट देणारा माणूस असेल ना, नेता, त्याने आपल्याच पक्षातल्या लोकांना देणार. ती जागा वाढन ना. टायमाला दुसऱ्या पक्षातलं घ्यायचं. त्याचा बाप एका पक्षात, तिची आई एका पक्षात, तिची बहीण एका पक्षात, त्याचा भाऊ एका पक्षात, त्यो एका पक्षात. आज म्हणून तुम्ही जुना काँग्रेसचाच हे ते, मी ते तत्व सोडित नाही. आणि हे तर इकडं सुरूच आहे. हे सगळ्याच याच्याबद्दल, एकट्या उगाच तटकरेचंच नाव नाही, हे सगळ्यांच्याच बद्दल ही भूमिका पक्षानं विचार केला पाहिजे. आपल्यासाठी निष्ठावान कोण आहे, आयला त्याला जागा द्या, तेवढीच एक वाढ. कुठंतरी एकाच पक्षात एकच घर सगळ्या पक्षात, कमाल झाले हो. याचे धंदे तुमचे मरा. कार्यकर्ते तुम्ही जा रोजगार हमीवर कामाला. अरे द्या ना असले पक्ष सोडून. मला एखादा मोठा पक्षच व्हायला पाहिजे राव. कदरलेले सगळे पक्ष देते ना, हो ना. एक पक्षच काढायला पाहिजे एखाद्या पठ्ठ्यानी आणि सगळ्यांनी त्या पक्षात जायला पाहिजे. टोटल यांच्या धुऱ्याचा उल्हार केला पाहिजे. यांच्याकडे राहून बी आपल्याला काही नाही ना. आणि त्या नवीन पक्षात गेल्याने काही होणार नाही. पण यांची तरी जिरण अपमान तर केला ना तुमचा सगळ्या कार्यकर्त्याचा यांनी. तुमच्या मागे मोठी जनता, तुम्हीच काढून घ्या ना पक्ष. तुम्हालाही मदत होईल. तुमच्यावर नेतृत्व गुण पण आहे. ते लयच किचकट आहे ते. काय राहतं लय किचकट राहत. लय जेवून खाऊन नळ्यान खाऊ घाला लागतात. आणि कोणाला काही पैसे पाणी लय कुठे नसते. रातभर गाड्या लावा आणि त्यांना इकडे हिंडा आणि तिकडे हिंडा. ते आपल्याला नाही जुळायचं. पण एखाद्याने खरं ते डोकं लावलं पाहिजे. प्रामाणिक सांगतो मी, विनोदाचा भाग नाही. एक पक्ष जर काढला ना, पक्षातले कार्यकर्ते 100% विचार करतील की आपण 20, 25, 30 वर्षे पक्षासाठी दिली, पण ह्या पक्षाने आपल्याला काहीच दिलं नाही. त्यापेक्षा या नवीन निघालेल्या पक्षाने नाही दिलं तरी चालन, पण नाही देणाऱ्याची आपण जिरू. कॉक्रोच पक्ष मार्केटमध्ये आहे, त्याला तुम्ही समर्थन करणार का? नवीन तरुणाईमध्ये मोठा ट्रेंड आहे देशभरात. त्याचा फेस पाडीला येईन. त्याला त्या देशात ठेवलं तर त्याच्या घराला संरक्षण लावलं, ते धडी इकडं यायना आणि तिकडं येऊ द्या ना. त्याला लय निबार माथ्याचं लागत आहे. त्याला धुशीला का कोणा धमकीचं काहीतरी आलं तर वाटतं ना त्या बिचाऱ्याला. धमकी आली. धमकी काय देतात? थोबाड हान म्हणा त्याला. धमकी देणाराचं भेऊ नको कोणाला. काय भ्यायचं संबंध आहे कोणाला? यांच्याच मागं पळायचं का म्हणा. यांच्या दारात कुत्र्यासारखं उभं राहायचं. आम्ही काढलंय त्या पोट्ट्याने काहीतरी येडवाकडं काय पक्ष दाटूमुटीचं काहीतरी केलंय त्यांनी, तर ते त्याच्याच मागं लागले. त्याला धमकी दिली. धमकी देणार थोबाड हाणायचं, त्याला काय भ्यायचं. पण एक दमदार माणसाने एक खरंच पक्ष काढला ना, लय लोक आहेत त्याचा, लय लोक आहेत. चलो धन्यवाद.